आज आपण अशा एका प्रकृतीबद्दल बोलणार आहोत ज्या प्रकृतीला मिळालेला आहे एक दमदार व्यक्तिमत्व, एक निर्भीड वृत्ती जी कुठल्याही गोष्टीला जाऊन भिडू शकते, त्यासोबतच मिळालेली आहे तीक्ष्ण आणि कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची धमक। ही सगळी लक्षणं ज्या प्रकृतीमध्ये दिसतात ती आहे पित्त प्रकृती आणि हीच प्रकृती निसर्गातील ऊर्जेचं एक मानवी प्रतीक म्हणून ओळखली जाते। पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरंद्रवम हे आहेत पित्ताचे गुणधर्म आणि जे आलेले आहेत जल आणि अग्नी ह्या महाभूतांच्या पासून। आणि हेच सगळे गुणधर्म आपल्याला ह्या व्यक्तीच्या लोकांच्या मध्ये वेगवेगळी लक्षणं निर्माण करताना दिसतात। ह्या व्यक्ती आपल्याला अगदी आकर्षक आणि मध्यम बांध्याच्या दिसून येतात। त्यासोबतच ह्या व्यक्ती गोऱ्यापान असतात, ऊर्जा त्यांच्या नसानसात भिनलेली असते आणि त्यामुळे ह्यांचं व्यक्तिमत्व पुढच्या वरती लगेच छाप पडतं। पित्ताचा स्निग्ध हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे त्यांची त्वचा ही वातासारखी कोरडी नसून त्वचा स्निग्ध असते। ह्यांना कुठल्याही मॉइश्चरायझरची गरज सुद्धा पडत नाही, पण उष्ण गुणधर्मामुळे ह्यांना सनस्क्रीन लोशन मात्र वारंवार लावावे लागतात। ह्यांची त्वचा लालसर असते, चमकदार असते, डोळे सुद्धा चमकदार, पाणीदार आणि तेज पुंज असे असतात। आणि सोबतच ह्या व्यक्तींच्या मधला शारीरिक स्निग्धता ह्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते। ह्यांचं मन सुद्धा मायेच्या ओलाव्याने भरलेलं असतं। ह्यांच्या जवळच्या व्यक्तींच्यावरती ते खूप प्रेम करतात, प्रसंगी कुठलाही त्याग करायला ते तयार असतात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच दिलबर के लिए दिलदार है हम और दुश्मन के लिए तलवार है हम, ही गोष्ट मात्र ते तंतोतंत पाळतात, कारण ह्यांच्याकडे असून एक तीक्ष्ण गुणधर्म आणि ह्या तीक्ष्ण गुणधर्मामुळे हे आपल्या जवळच्या व्यक्तींच्यासाठी सगळ्या गोष्टी पणाला लावतील, सगळ्या गोष्टी शक्य आहे तेवढ्या करतील। पण जर ह्यांच्या विरोधात कोणी गेलं तर मात्र ते त्याला सोडत नाहीत आणि ह्या तीक्ष्ण गुणधर्मांच्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनही काही लक्षणं दिसतात, तीही बघूयात। तीक्ष्ण म्हणजेच शार्प आणि या शार्प गुणामुळे त्यांच्याकडे असतं शार्प विजन, शार्प स्पीच, शार्प माइंड अँड शार्प इंटेलेक्ट। कारण ह्यांच्याकडे जो शार्प विजन असतो त्यामुळे त्यांची दृष्टी ही प्रचंड बारीक असते। कुठलीही छोटीशी गोष्ट सुद्धा ह्यांच्याकडून निष्ठत नाही। अगदी कुठल्याही व्यक्तीने जर नजरेमध्ये जर बदल केला, त्याच्या हालचालीमध्ये जरी थोडासा जरी बदल जरी झाला तरी सुद्धा ह्यांची नजर ते पटकन ओळखते आणि जिथल्या तिथं त्या व्यक्तीला पकडते। बऱ्याच वेळेला जे पोलीस अधिकारी असतात ज्यांच्याकडे अशी तीक्ष्ण दृष्टी पाहिजे असते, ती तीक्ष्ण दृष्टी ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांच्याकडे असते। त्यानंतर ह्यांची क्वालिटी असते त्यांचं तीक्ष्ण बोलणं, कारण ज्या वेळेला कुठलीही व्यक्ती चुकते त्यावेळेला ते त्याला सडेतोड प्रत्युत्तर देतात आणि हे एवढं चांगल्या पद्धतीने स्वतःला डिफेंड सुद्धा करतात किंवा प्रसंगी अटॅक सुद्धा करतात की त्यांच्या समोर बोलण्याची कोणाची हिंमत सुद्धा राहत नाही। त्यानंतर ह्यांच्याकडे असतं एक शार्प माइंड आणि त्यामुळे ह्यांना जी जी गोष्ट आपल्या अवतीभोवती चाललेली आहे ती प्रत्येक गोष्ट त्यांना लगेच लक्षात येते। अगदी त्यांच्या माघारी जरी कुठली गोष्ट चालली असेल तरी सुद्धा त्याचा वास त्यांना लगेच लागतो आणि ते पटकन सावध सुद्धा होतात। ह्यांच्याकडे शार्प इंटेलेक्ट सुद्धा असतो आणि त्यामुळे ते बौद्धिक कामामध्ये खरंच खूप पुढे असतात। त्यांना वाचलेलं लक्षात राहतं, त्याच्यासाठी लागणारी मेहनत घ्यायची त्यांची तयारी असते आणि त्यामुळे प्रसंगी खूप कष्ट करायला लागलं तरी सुद्धा चालेल, पण आपलं टॉपची जागा मात्र ते सहजासहजी सोडत नाहीत। त्यासाठी काहीही करायला लागलं तरी सुद्धा ते प्रयत्न करत राहतात। त्यांच्या सगळ्या शार्प क्वालिटीजमुळे ते एक परफेक्शनिस्ट व्यक्तिमत्व बनतात आणि इतरांच्याकडून सुद्धा तशीच अपेक्षा ठेवतात। पण जर इतरांच्याकडून अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मात्र त्यांना लगेच राग येतो, ते प्रचंड चिडतात, डोळे चेहरा लाल बुंद होतो, भरपूर घाम यायला लागतो। एवढा रागीट त्यांचा स्वभाव असतो की त्यांच्यासमोर कोणी उभा सुद्धा राहत नाही। पण अश्रू बघितल्यानंतर मात्र ते लगेच पिघळतात आणि पुढच्या व्यक्तीला लगेच माफ सुद्धा करून टाकतात। नंतर त्या व्यक्तीला ते स्वतःच मार्गदर्शन करून त्याला त्या चुका कशा टाळायचे हे सुद्धा समजावून सांगतात। अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व प्रचंड आत्मविश्वास असणारं असतं आणि त्या आत्मविश्वासाला साजेसा ज्ञान सुद्धा त्यांच्याकडे भरभरून असतं। तेच ज्ञान ते आपल्या हाताखालच्या लोकांना देतात, त्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे पित्त प्रकृतीचे व्यक्ती ह्या उत्तम बॉस म्हणून गणल्या जातात। पित्ताचा उष्ण गुणधर्म ह्यांच्यामध्ये असल्यामुळे ह्यांचं व्यक्तिमत्व
फ्लॉवर नाही फायर है हम अशा पद्धतीचं असतं. अगदी त्यांच्याकडे बघितलं तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून ती उष्णता ते जे जाणवतं, त्यांचं शरीर सुद्धा उष्ण असतं आणि श्वास सुद्धा उष्ण असतो आणि ह्या उष्णतेमुळेच त्यांना उन्हाळा मात्र सहन होत नाही. त्यांना प्रत्येक वेळेला एसी फॅन किंवा गार वारा हा लागतोच. अगदी हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आईस्क्रीम खाणारा व्यक्ती हा बऱ्याच वेळेला पित्ताचाच असतो. हीच उष्णता त्यांचा जठराग्नी सुद्धा चांगला ठेवते, त्यामुळे यांची भूक खूप चांगली असते, पचन चांगलं असतं आणि त्यामुळे कितीही खाल्लं तरी सुद्धा ते व्यवस्थित पचवतात. उष्णता जास्त असल्यामुळे त्यांना पाण्याची सुद्धा जास्त गरज असते, त्यांना तहान सुद्धा खूप लागत असते. ह्याच उष्ण गुणधर्मामुळे ते ज्या वेळेला उन्हामध्ये जातात त्यावेळेला त्यांचा चेहरा लाल बुंद व्हायला लागतो, डोळे सुद्धा लाल होतात आणि कधी एकदा सावलीमध्ये येतो असं त्यांना व्हायला लागतं. आणि ह्याच उष्णतेमुळे त्यांच्यामध्ये कितीही आत्मविश्वास असला, काम कितीही करण्याची इच्छाशक्ती जरी असली तरी सुद्धा त्यांचं शरीर मात्र त्यांना उन्हाशी सामना करण्याचं सामर्थ्य देत नाही आणि त्यामुळे ते उन्हामध्ये लगेच थकतात असंही दिसून येतं. त्यांच्यामध्ये असणाऱ्या उष्णतेमुळेच त्यांचे केस विरळ असतात, अकाली पांढरे होतात, अकाली गळतात किंवा थोडेसे भुरकट रंगाचे सुद्धा असतात. ह्यांच्या त्वचेवरती सुद्धा खूप तीळ किंवा काळे डाग उष्णतेमुळे आपल्याला दिसू शकतात. अनेक वेळेला चामखी वगैरे सुद्धा ह्यांना सारखी उठत राहते किंवा त्वचेच्या तक्रारी, त्वचेवरती रॅशेस उठण्याची सुद्धा तक्रार ह्यांना बऱ्याच वेळेला होते. ह्यासोबतच ह्यांच्यामध्ये पित्ताचा लघुत्व हा गुणधर्म सुद्धा दिसतो. लघुत्व म्हणजेच हलकेपणा आणि त्यामुळे हे लोक सुद्धा वातासारखेच थोडे हलक्या शरीराचे असतात, पण वातासारखे चंचल मात्र नसतात. ज्या वेळेला आपल्याला खरंच एखादी कृती करण्याची गरज आहे त्यावेळेला ते पटकन करतात. इतर वेळेला अनावश्यक कृती करण्यापासून मात्र ते स्वतःला नेहमी टाळत असतात. ह्यांची झोप ही खूप चांगली असते, ते योग्य वेळेला झोपतात, योग्य वेळेला उठतात. मध्ये त्यांना जी झोप लागते ती खूप चांगली लागते. गरजेपेक्षा जास्त झोप घेणं मात्र त्यांना कधीही आवडत नाही. ते योग्य प्रमाणात व्यायाम करून आपलं आरोग्य नेहमी चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि शिस्तबद्ध चांगली जीवनशैली कशी राहील ह्याच्याकडे त्यांचं नेहमी काटेकोर लक्ष असतं. पित्तामधला सर हा गुणधर्म म्हणजेच मुवमेंटचा गुणधर्म ह्यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो आणि ही मुवमेंट असते इंटरनल ऑर्गन्सची. म्हणजेच आपल्या ज्या सगळ्या शरीराच्या क्रिया चाललेल्या असतात त्या सगळ्या क्रिया ह्यांच्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि थोड्या जास्तच प्रमाणात चालू असतात. म्हणजेच यांचं मलप्रवर्तन अगदी व्यवस्थित होतं. कधी कधी तर दिवसात 2-3 वेळेला यांचं पोट साफ होतं. ह्यांना कधीही शक्य होतो कॉन्स्टिपेशनची तक्रार होत नाही. ह्यांची मूत्रप्रवृत्ती सुद्धा अगदी व्यवस्थित असते. ह्यांना बऱ्याच वेळेला लघवीला पिवळं होण्याची किंवा लघवीला जळजळ होण्याची मात्र तक्रार असू शकते. ह्यांना घाम सुद्धा खूप येतो आणि घामाचं प्रमाण हे जरी थंडी असली तरी सुद्धा बऱ्याच वेळेला जास्त दिसून येतं. स्त्रियांच्या मध्ये मासिक धर्माच्या वेळेला जे रजप्रवर्तन होत असतं त्याचंही प्रमाण जास्त असतं आणि काही वेळेला तर व्हाईट डिस्चार्जची तक्रार सुद्धा ह्या प्रकृतीच्या स्त्रियांच्या मध्ये दिसून येते. पित्ताचा आणखी एक जो विस्र गुणधर्म आहे त्यामुळे ह्यांचं मल, मूत्र त्याचबरोबर स्वेद ह्या प्रत्येकालाच एक विस्र म्हणजेच दुर्गंधी आपल्याला दिसून येते. ह्यांच्या शरीराला, श्वासाला सुद्धा बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची दुर्गंधी असते, पण ह्यांची गंध संवेदना मात्र खूप चांगली असते. म्हणजेच जर लांबवर कुठंतरी कुठल्याही गोष्टीचा खराब वास आला तर तो ह्यांना लगेच कळतो आणि ह्यांना पटकन अस्वस्थ व्हायला होतं. त्यामुळे ह्यांना कधी कधी मळमळ होऊ शकते, कधी कधी अतिरिक्त वासामुळे डोकं सुद्धा दुखू शकतं आणि त्यामुळे अगरबत्तीचा किंवा अत्तराचा जर स्ट्रॉंग वास आला तर मात्र ह्यांना तो अजिबात आवडत नाही. पण ह्यांना स्वतःला मात्र अगदी सॉफ्ट परफ्युम्स किंवा सॉफ्ट वास असणारं अत्तर मात्र ह्यांना वापरायला आवडतं. अगदी घरामध्ये भाकरी करपली तरी सुद्धा त्याचा पटकन ह्यांना वास येतो आणि ते लगेच सावध होतात. ह्या प्रकृतीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजेच शुची म्हणजेच स्वच्छतेचा गुणधर्म जो पित्ताचा एक महत्वाचा गुणधर्म आहे तो दिसून येतो आणि त्यामुळं अशा पद्धतीची व्यक्ती ही प्रत्येक वेळेला स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेली असते. अगदी स्वतःबरोबरच आपल्या घराची परिसराची स्वच्छता ठेवण्याची सुद्धा यांना खूप आवड असते. पित्त प्रकृतीची गृहिणी आपलं घर, गॅस कट्टा, स्वयंपाकघर सगळं व्यवस्थित स्वच्छ ठेवते आणि आपणही तेवढीच नीटनेटकी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत असते. पित्त प्रकृतीचा विद्यार्थी हा योग्य अभ्यास करणारा, प्लॅनिंग करणारा असतो आणि परीक्षेमध्ये टॉपची जागा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेला प्रयत्नशील असताना आपल्याला दिसतो. परीक्षेच्या हॉलमध्ये अगदी अप टू डेट टापटिपीने आलेला विद्यार्थी हा पित्त प्रकृतीचा असतो, हेही आपण लगेच ओळखू शकतो.
ह्या लोकांना पित्ताच्या प्राधान्यामुळे उष्णतेच्या तक्रारी जास्त होऊ शकतात. अंगावरती पित्त उठणं, उलटी, मळमळ, डोकेदुखी ह्यासारख्या तक्रारी सुद्धा सतावू शकतात. त्यासोबतच नाकाचा गोळा फुटणं, ब्लड प्रेशर वाढणं ह्याही तक्रारी ह्यांना होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे ह्यांनी उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला पाहिजेत. त्याच्यासाठी योग्य तो आहार विहार सुद्धा त्यांनी घेतला पाहिजे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पित्ताच्या लोकांनी पित्त कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यायचा आणि कोणकोणत्या पदार्थांच्यामुळे आपलं पित्त वाढू शकतं ह्याबद्दल अगदी सविस्तर ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते तुम्ही अगदी आवर्जून बघून घ्या. काही उष्णता कमी करणारे प्राणायाम सुद्धा जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते सुद्धा करायला पाहिजेत, जेणेकरून उष्णता प्रत्येक वेळेला थोडी नियंत्रणात ठेवता येईल. कारण प्रकृती आपण कधीच बदलू शकत नसतो, ती अविकारिणी असते. पण त्या प्रकृतीमुळे जर आपल्याला कोणते त्रास होत असेल तर त्या त्रासावरती मात्र आपण आपली लाईफस्टाईल बदलून नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो. ह्या लोकांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो, पण ह्याचंच रूपांतर काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतं आणि काही वेळेला ह्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड युगो मध्ये सुद्धा बदलू शकतो आणि त्यामुळे ह्यांना मानसिक ताणतणाव सुद्धा होतात. ह्यांच्या परफेक्शनिस्ट स्वभावामुळे ह्यांना स्वतःला सुद्धा प्रत्येक वेळेला अस्वस्थपणाची भावना असते आणि प्रत्येक वेळेला अजून चांगलं करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे सुद्धा ते तणावाखाली असतात आणि दुसऱ्यांच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा केल्यामुळे सुद्धा ह्यांना खूप त्रास होत असतो. आणि म्हणून ह्या लोकांनी मेडिटेशन करून आपलं मानसिक आरोग्य जपण्याकडे सुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, पित्त प्रकृती एक फायरी पर्सनॅलिटी होती, पण आपल्या जगाला जर योग्य दिशेवरती न्यायचं असेल तर अशाच लोकांची आपल्याला गरज असते. तुमच्या आसपास सुद्धा असे लोक असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला सुद्धा पित्त प्रकृतीबद्दल, पित्त दोषाबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पण पित्ताचं जे ॲक्टिव्हेशन आहे त्या ॲक्टिव्हेशन बरोबरच आपल्याला रिलॅक्सेशनची सुद्धा गरज असते आणि हे रिलॅक्सेशन शिकवणारी, आपल्या जगाला कलाकृतींनी भरून टाकणारी एक मोहक प्रकृती म्हणजेच कप प्रकृती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतोय. धन्यवाद.